अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे। प्रशासक कार्यालयात तब्बल 1 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे अंकेक्षण अहवालातून उघड झाले आहे। या अहवालामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। बाजार समितीचं अंकेक्षण अहवालामध्ये नमूद असल्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि त्यांना नोटिसेस दिलेली आहे जे दोषी आहेत त्यांना। ज्यामध्ये हे अपार झालं म्हणून कसं समोर आहे? हे अंकेक्षण अहवालामध्येच नमूद आहे। ज्यामध्ये काही कोणत्या बाबींवर खर्च जास्त झाला की ठेक्यावर खर्च जास्त झाला, बांधकामावर खर्च असला, काय नमूद आहे? याच्यामध्ये सर्वच म्हणजे जे आहेत त्या गोष्टी सगळ्या नमूद केलेल्या आहेत त्या अंकेक्षण अहवालानुसार। यामध्ये दोषींवर काय कारवाई? दोषींवर आता नोटिसेस सोडलेले आहेत, नोटिसेस दिलेले आहेत, त्याच्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल। अमरावती जिल्ह्याची सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 कोटीचा अपहार झाला असं अंकेक्षण अहवालामध्ये बाब समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सौ प्रतिभाताई ठाकरे यांनी चौकशी समिती सुद्धा नेमली आहे। यामध्ये सर्व जे दोषी आहे, यामध्ये दोषी असलेले त्यावेळेचे प्रशासक केदार, त्यावेळेचे सचिव अमर वानखडे आणि त्यावेळेचे लेखापाल गुडदे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। येणाऱ्या 4 तारखेला 4 ऑगस्ट रोजी त्याची सुनावणी असून या संदर्भामध्ये चौकशी सुरू झाली आहे। या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश चव्हाण यांनी सुद्धा माहिती देत दोषींवर कारवाई होण्याचे संकेत दिलेले आहे। आणि विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारे अपहार झाला त्यामध्ये खोटे बिले काढण्यात आलेले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 ते 4 टीन फक्त बदलण्यात आले असून बाकी सर्व टीन बदलले आणि टीन मध्ये नवीन टीन शेड मध्ये टीन लावले आहे आणि त्याचे खोटे बिल काढण्यात आलेले आहे। हेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाल्याचे बांधकाम झाले आहे, याचे सुद्धा खोटे बिल काढण्यात आले आहे। कोट्यवधी रुपयाचा अपहार अंकेक्षण अहवालामध्ये समोर आल्यानंतर दोषींवर आता काय कारवाई होते याच्याकडे सर्व सहकार क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्टाचाराचा संपूर्ण तपशील आपण बघितलाय। अंकेक्षण अहवालाने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केले आहेत। पुढील काळात या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होते आणि सहकार क्षेत्रातील अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणते पाऊल उचलले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।